नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तिसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जुळून येत आहेत। या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे। श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आणि आजच्या या मंगलमय दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनाला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व वाढल्याचं सांगितलं जातं। 19 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून याच दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरं केलं जातं। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केलं जातं। शक्य असल्यास निराहार उपवास करावा। शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करायची असते। वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नमः शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा अर्चना करू शकतो। शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिलं ना तरी पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता देखील आहे। श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करायचा, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा। मात्र आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रात्री भोजन केले तरी चालतं। सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यावर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करायचा। यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करायचे। ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करायची। या दिवशी एकभुक्त राहायचं। श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते। लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचं व्रत करतात। तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात, तर हे हिरवे मूग आहेत। शिवामूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने श्रुकंडी भुंडी महाकालनयुक्ताय संभवे असा मंत्र म्हणायचा। शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो। तर माझी आता पूजा सुरू झालेली आहे। प्रथम मी देवघर स्वच्छ केलं आणि आज पौर्णिमा असल्यामुळे आपलं जे मंगल कळश असतं ना तर ते देखील स्वच्छ केलेलं आहे। त्यातील पाणी बदललेलं आहे आणि नारळाला देखील स्वच्छ करून ठेवलेलं आहे। तर त्यानंतर अन्नपूर्णा मातेला देखील अभिषेक वगैरे सगळं काही करून झालेलं आहे। कारण कसं आहे, आपण शंकराची पूजा जेव्हा करतो तेव्हा त्याच्या बाजूला आपली पार्वती माता देखील असणं महत्त्वाचं असतं। आणि दोघांची पूजा केली तर ती पूजा आपल्या भगवान शिवापर्यंत, पार्वती मातेपर्यंत नक्कीच पोहोचते, अशी मान्यता देखील आहे। तर त्यामुळे अन्नपूर्णा देवीमध्ये आपल्या पार्वती मातेचं अंश आहे। तिचं रूप जे आहे ना ते पार्वती मातेचं रूप आपल्या अन्नपूर्णा मातेमध्येच आहे आणि म्हणूनच अन्नपूर्णा देवीची पूजासुद्धा खूप महत्त्वाची असते। तर मी आपल्या शंकराच्या पिंडीला छान असा पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि नंतर रुद्राभिषेकसुद्धा करून झालेला आहे। तर अभिषेक करताना शिवनामावली मी पठण केलेलं आहे आणि त्यानंतर आता व्यवस्थित अशी छान पूजा करून झालेली आहे। नंतर आपल्या पिंडीला भस्म लावलेला आहे। भगवान शंकराला भस्म हे अत्यंत प्रिय आहे। तर श्रावण महिन्यामध्ये आपण न विसरता भगवान शंकराला भस्म लावायचं असतं। आणि आता फुलं वगैरे अर्पण करत आहे। तर आज सकाळीसुद्धा पप्पा आले होते आणि त्यांनी फुलं आणून दिली। सफेद रंगाची फुलं आज आपल्या पिंडीवर वाहिली तर खूप छान असं असतं। आणि गोकर्णाची फुलं देखील पप्पांनी आणली होती। तर आता विधिवत अशी छान अशी पूजा झालेली आहे। बेलाची पानं वाहून झालेली आहेत पिंडीवर। अगदी तुमच्याकडे एक पान जरी असेल ना तरी ते भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि पिंडीवर ते वाहिलं तर ते खूप छान असं असतं। असं नाही की 108च हवी आहेत किंवा काय, तर एक पान असेल तरी खूप चांगलं असतं। म्हणजे काय तर आपली श्रद्धा आणि आपला विश्वास महत्त्वाचा आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता छान असं आपलं जे देव्हारं आहे ते फुलांनी सजलेलं आहे आणि खूपच सुंदर असं वाटतं. अशा काही पूजा असतात ना, तर त्या केल्यानंतर एक छान अशी अनुभूती प्राप्त होते. तर देवी आईलासुद्धा तुम्ही पाहू शकता, अन्नपूर्णा मातेच्या चेहऱ्यावर पाहू शकता किती हसू उमललेलं आहे, किती खुश आहे आपली देवी आई. तर अशा देखील काही अनुभूती ज्या असतात ना, त्या पूजा वगैरे करून झाल्यानंतर किंवा पूजा करताना आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि आज पौर्णिमा आहे, तर कुलदेवीची सेवासुद्धा आपण करायची असते. तर ते सुद्धा मी आता करत आहे. आपल्या कुलदेवीला आणि ग्रामदेवीलासुद्धा कुंकुमार्चन करायचं, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आणि आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र आहे तर त्याचा जप करायचं किंवा ओम कुलदेवताये नमः या मंत्राचा जप देखील आपण करू शकतो. असं म्हटलं जातं की शिव तांडव स्तोत्र हे शिवाच्या सामर्थ्याचे आणि सौंदर्याचे वर्णन करणारे संस्कृत स्तोत्र आहेत. हे स्तोत्र भगवान शंकराचा महान भक्त लंकेचा राजा रावणाने लिहिले होते. असे मानले जाते की रावणाने शिवाची स्तुती करण्यासाठी आणि मोक्षाची याचना करण्यासाठी हे स्तोत्र रचलेले होते. श्रावण महिना हा पावित्र्याचा आणि सणांचा महिना मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित करण्यासाठी असलेला आहे. या काळात शंकरासह देवी पार्वतीची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार रावणाने संपूर्ण कैलास पर्वत उचललेले होते आणि लंकेला घेऊन जात होते. त्याच्या शक्तीचा अहंकार झाला. शंकरांना त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी अंगठ्याने दाब देऊन पर्वत आहे त्या ठिकाणी स्थापित केला. रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि अहंकार गळून पडला. त्यावेळी शंकराची माफी मागण्यासाठी रावणाने त्यांची स्तुती केली. ही स्तुती म्हणजेच शिवतांडव स्तोत्र. या शिवतांडव स्तोत्रामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी रावणाला लंकाच नव्हे तर ज्ञान, विज्ञान तसेच अमरत्व वरदान स्वरूपात दिले. आता माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे. शिवामूठ वाहिली आहे आपल्या पिंडीवर आणि आजची शिवामूठ आहे हिरवे मूग. तर आता कापूर आरतीसुद्धा करून झालेली आहे आपल्या शंकराची. तर खूप प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये. आणि कापूर आरती करून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये देखील मी हे जे कापूर आहे ना ते फिरवते. म्हणजे काय तर घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होतं. आणि त्यानंतर धूपसुद्धा संपूर्ण घरामध्ये मी फिरवून घेते. अगदी कानाकोपऱ्यात, भिंतींना सगळीकडे हे धूप आपण दाखवायचं असतं आणि मनोभावे आपल्या महादेवांसमोर बसायचं आणि प्रार्थना देखील करायची. तर आता संपूर्ण प्रार्थना वगैरे सगळं काही पूजा अर्चना करून झालेली आहे. नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता वेळ आलेली आहे त्या भावनिक क्षणांची. तर कालच्याच पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आपला व्हिडिओ येईल आजच्या पूजेचा. आणि पूजा करताना काही भावनामय गोष्टी घडल्या माझ्या बाबतीत. तर ह्या गोष्टी तर आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये घडतच असतात. आता बघा ना, आजचा दिवस आहे रक्षाबंधनचा, आपल्या बहीण भाऊ या नात्याचा. पण माझी जी भावंडं आहेत ती सगळी माझ्यापासून दूर राहतात आणि त्यामुळे मी त्यांना असं म्हणजे राखी बांधायला प्रत्यक्ष अशी जाऊ शकत नाही किंवा ते सुद्धा माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच त्या गोष्टी मनाला कुठेतरी वेदनादायीसुद्धा ठरतात. पण ठीक आहे, ईश्वराजवळ नेहमीच प्रार्थना करते की सगळ्यांनी सुखी राहावं, सगळ्यांनी त्यांच्या आपापल्या संसारामध्ये, आपापल्या आयुष्यामध्ये सुखी राहावं, हीच माझी प्रार्थना असते. तर स्वतः ब्रह्मांड नायक आपल्यासोबत असताना आपल्याला कशाची भीती, नाही का? आणि कसलं वाईटसुद्धा वाटून घ्यायचं नसतं. आपले स्वामी आपल्यासोबत असताना आणि स्वामी सेवकांनी स्वतः खंबीर असणं फार महत्त्वाचं असतं. तर आज मी आपल्या बाळकृष्णाला राखी बांधलेली आहे, आपल्या स्वामी महाराजांना राखी बांधलेली आहे.
आणि राधाकृष्णाची जी मोठी मूर्ती आहे ना, तर तिथे त्या कृष्णाला सुद्धा राखी बांधलेली आहे। आणि हे सगळं करत असताना असं वाटलं की माझी सगळी नाती, माझ्या आयुष्यातील सगळी नाती, माझं सगळं सर्वस्व, माझं सगळं जग इथेच तर आहे आणि मी मग कशाला वाईट वाटून घ्यायचं, नाही का? तर असं सगळं वाटत असतं। आणि हे वाटणं म्हणजेच आपल्या भावना आपल्या ईश्वरापर्यंत पोहोचलेल्या आहेत, हेच असं असतं। आणि काही जण म्हणतील की वेड आहे की काय, तर अध्यात्मामध्ये वेड लागल्याशिवाय आपण आपल्या ईश्वराजवळ एकरूप होत नाही, ही सत्यता आहे, हे वास्तविक आहे। कोणीही आपल्याला वेडं म्हटलं तरी चालेल, पण आपण आपल्या अध्यात्मामध्ये वेडं होऊन ईश्वराशी एकरूप झालेलं कधीही चांगलं असतं। आणि हे सगळं आपसुकच होत जातं। आपल्याकडून जेव्हा ईश्वर गुरु आपली सेवा करून घेतात ना, तर या सगळ्या गोष्टी हळूहळू घडतच जातात आणि एक वेगळाच म्हणतात ना, वेगळाच जीवन प्रवास आपण करायला सज्ज होतो। तर अशा पद्धतीने आजचा हा संपूर्ण मंगलमय दिवस छान असा व्यतीत झालेला आहे। काही भावनिक क्षण निर्माण झाले, पण त्यानंतर लगेचच स्वतःला सावरलं आणि यासाठी आपल्या गुरूंची ईश्वराची साथ खूप मोलाची आहे। आणि त्यानंतर मग नारळाच्या वड्या करायला घेतल्या, कारण आज नारळी पौर्णिमा आहे, नारळाचा काहीतरी पदार्थ आपल्या घरी बनलाच पाहिजे, नाही का? तर म्हणूनच नारळाच्या वड्या करायला घेतल्या, ओल्या नारळाच्या। आणि ही आहे एक छान अशी आपली गणपती बाप्पाची मूर्ती। तर ही आम्ही आमच्या गाडीमध्ये स्थापन करायला आणलेली आहे। गाडीमध्ये जी पहिली मूर्ती होती ना बाप्पाची, तर ती फारच जुनी झालेली आहे। तर म्हटलं ही छान अशी मूर्ती आपण आपल्या गाडीमध्ये स्थापन करूयात। तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी आपल्या नवीन गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ना, तर ती दाखवलेली आहे। तर हे पहा, आता नारळाच्या वड्या करायला घेते आहे मी। तर काही दिवसांपासून मी एक चॅनल फॉलो करत आहे, तर त्या चॅनलचं नाव आहे आम्ही मालवणी। तर त्या ताईंचं चॅनल जेव्हापासून मी पाहायला सुरुवात केली ना, तर एक आपली म्हणजे म्हणतात ना की जवळीकच वाटायला लागली। तर त्या रेसिपींचं चॅनल जे आहे ना, ज्या ताई चालवतात, ते खूपच सुंदर असं चॅनल आहे। त्या स्वतः देखील खूप गोड आहेत आणि त्यांच्या रेसिपी मला फार जवळच्या वाटतात आणि कोकणातले खाद्यपदार्थ असतात, तर त्यामुळे ती जवळीक जी आहे ना, ती खूपच आहे। आणि म्हणूनच त्यांचीच रेसिपी पाहिली मी मागे आणि त्यानुसारच आज या नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत। तर ताईंनी जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना समजलंच असेल की अगदी त्यांच्यासारख्या वड्या तर आलेल्या नाहीत माझ्या, थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे झालेलं आहे, पण ठीक आहे। तर आता तेच नैवेद्य मी दाखवत आहे देवाला। मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।